असणारे ध्वनीपीठ तुम्हाला डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. जबरदस्त समय सूचकता आमचे डीजे चिन्मय यांच्या माध्यमातून खरं तर छोट्या वयाचा कमी अनुभवाचा डीजे ऑपरेटर मात्र आज अगदी आपले रंग उदलताना दिसतोय मैदान. पुढचा चेंडू पुढे ससाव खेळण्याचा प्रयत्न राजसिंग अटॅक मध्ये निश्चित. त्यानंतर दरम्यान रिझर्व मध्ये सूरज पाटील थोडासा फंबल झाला आणि त्या फंबलचा फायदा देखील मिळाला यावेळेस पारगाव संघाला. एक धाव निश्चितच पळून काढली जाते. चौथी धाव खरं तर पळून काढली आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फळांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 5 धावा लागल्या स्कोर करते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. खरं तर पहिल्या चेंडूती आशिष तारेकर यांनी लगावल्या निश्चितच लॉंग ऑन रिझममध्ये एक जबरदस्त फटका आणि त्या पहिल्या चेंडूवरती निश्चितच 4 धावा. तदनंतर दुसरा चेंडू आपण पाहिला, चांगला चेंडू फेकला होता. आयुष कोहली यांनी चांगली कमबॅक केली होती. विकेट किपर फंबल. तदनंतर शॉर्ट दरम्यान रिझर्वमध्ये सूरज हा देखील फंबल झाला आणि एक धाव मात्र पळून काढले. पुढचा चेंडू अगदी वाईड यॉर्कर जबरदस्त क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, क्रिकेटचा क्लास या चेंडूवरती निश्चितच पाहायला मिळाला आयुष कोहलीच्या माध्यमातून. खरं तर कमबॅक केली आहे स्वतः निश्चितच आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार काढल्यानंतर असं वाटलं की हा षटक मोठं होईल की काय, परंतु तदनंतर मात्र 2 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे. अगदी कंजूस स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळाली आयुष्याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी तो चेंडू पाहायला मिळाला आहे. कमी वेगाचा चेंडू, लो फुलटॉस आणि तदनंतर मात्र 4 मिनिटात चित केले मात्र यावेळेस रितेश पाटील या फलंदाजाला. अगदी गुणवत्तावान खेळाडू निश्चितच चॅलेंजर पारगाव संघाचा, परंतु तदनंतर थोडासा चाचपडत खेळताना दिसतो आज मात्र या सामन्यामध्ये. बॅक टू बॅक दोन निर्धाव स्वरूपात चेंडू अद्याप आलेत. पहिला चेंडू चौकार आणि तदनंतर मात्र 3 चेंडूमध्ये एक धाव फक्त खर्च केल्या. ज्या गोडीसाठी ओळखला जातो निश्चितच आयुष कोहली हा गोलंदाज, आज मात्र ती आपल्या नावाची धार या मैदानावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलो टप्प्यात चेंडू खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू डीप मध्ये फील्ड केला जाईल, परंतु 2 धावा निश्चितच सहजरित्या पूर्ण देखील केल्या जातात दोन्ही फळांच्या माध्यमातून. अगदी चित्त्याच्या चपल्याने 2 धावा पूर्ण झाल्यात. त्यानंतर आशिष तारेकर आणि रितेश पाटील हे दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची लढत आणि निश्चितच 4 षटकामध्ये कमीत कमी 40 ते 50 धावांचं टार्गेट तरी सेट करावं लागेल, कारण ज्या प्रकारची फलंदाजी राहिली आहे अजय ठाकूर याची. फुलटॉस चेंडू बॅक टू दी बॉलर, स्वतःच्या फळून चेंडू अडवायचा होता मात्र चेंडूने उचली घेतली. लॉंग ऑफ रिझर्वमध्ये डीपमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. मिळालेल्या चेंडूवरती एक धाव आणि एक धावाने संघ मात्र आता जाऊन पोहोचला आहे पहिले एक षटकाच्या समाप्तीनंतर. कोणताही गडी न गमावता 8च्या घरात चॅलेंजर पारगाव फलंदाजी करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. त्यांच्या समेत खेळणार अगदी क्रिस्ती 11 जे माता दिघोडे हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर दिघोडे संघ नाणेपैकी जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी मात्र दिली आहे. ते निश्चितच चॅलेंजर पारगाव संघाच्या वाट्याला. आशिष तारेकर तदनंतर रितेश पाटील ही सलामी जोडी मैदान दाखल झाली. आयुष कोहली याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर त्याने देखील चांगली कमबॅक केली. पुढच्या 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज निवृत्ती पाटील, आणखी एक वेगवान तेज तर्रार अनुभवाचा भरणा असलेला गोलंदाज. अगदी दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची किमया या गोलंदाजाकडे आणि निश्चितच ती जादू गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेलच. अनेक सामन्यांमध्ये अनेक स्पर्धामध्ये खरं तर या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. आज मात्र केलवण्याच्या क्रीडानगरीमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल, कारण मागच्या सामन्यामध्ये राबेस संघाला अगदी नामोहरम करून ठेवलं होतं. एकेकाळी असं वाटलं की निश्चित सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल, कारण अभिजित ठाकूर बाद झाला होता, सूरज अगदी स्वस्तात परतला, परंतु त्याच्यानंतर आलेला अजय ठाकूर याने अगदी चौफेर फटकाबाजी करत आपल्या रोहित पाटील नवीन फलंदाज न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. खरं तर एक मोठा फटका खेळण्याच्या नादात निश्चितच रितेश पाटील बाद झाला मागच्या चेंडूवरती. भरपूर अपेक्षा होती चॅलेंजर पारगाव संघाला खेळाडू करून, मात्र अपेक्षा भंग झाला, कारण 4 षटकांची लढत समोरचा असलेला मोठा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. त्या संघासोबत खेळताना खरं तर
4 षटकामध्ये कमीत कमी 40 ते 25 धावांचा टार्गेट ते सेट करावं लागेल आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करण्याच्या नादात कुठेतरी बाद झाला रोहित पाटील. नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. हा देखील आणखी एक जबरदस्त फलंदाज चॅलेंजर पारगाव संघाचा. खरं तर आकाश तारेकर, सुमित डोंगरे यांच्या अनुपस्थित खेळणारा संघ आज या संघाने देखील निश्चित आपल्या नावाची छाप सोडली आहे या मैदानावरती. पहिल्या सामना दिमागात विजय मिळवला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये मोठ्या संघासमोर खेळतोय. हा एक्स्ट्रा कव्हर रिजनचा निश्चित क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, मात्र डीपमध्ये चेंडू फील्ड करायचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला देखील जाईल, मात्र आशिष तारेकर यांनी परत पाठवलाय. यावेळेस रोहित त्याला निश्चित त्याला देखील माहिती आहे मागच्या चेंडूवरती एक महत्वाची विकेट गेली आहे. आता मात्र विकेट जाणं आपल्याला परवडणार नाही आहे. त्या अनुषंगाने निश्चितच सरळ नकार दिला. फक्त मिळालेल्या चेंडूवरती एक धाव, 9 धावा लागल्या स्कोर करावरती एक षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकातील अद्याप 4 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक. निवृत्ती मी मगाशी म्हटलं एक अनुभवी गोलंदाज दिघोडे संघाचा आहे. कॉलवर टप्प्या चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत संधी असेल दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आपण विचार केलाय डीप मध्ये उभे असल्या क्षेत्ररक्षकाकडून अगदी बॅक टू बॅक 2 चेंडू त्याच्याकडे आले आणि चांगले थ्रो देखील पाहायला मिळाले. 11 धावा स्कोर करावरती 11. रितेश पाटील हा बाद होणारा फलंदाज तुम्ही पाहू शकता. डगोळमध्ये विसावा घेताना त्याला आपण पाहताय. त्यानंतर रोहित आला, त्याने एक धाव पळून काढली आणि सलामी सड्याला आशिष तारेकर अद्याप 7 धावांसाठी नाबाद खेळतोय. हा चेंडू मोठा फटका लॉंग ऑन रिजन मध्ये फिल्डर तैनात आहे, परंतु अगदी त्याच्या मस्तकला दस्तक देणारा आशिष तारेकर याच्या बॅट मधून हा आलाय मात्र बेगीट. डीजे चिन्मय अगदी जबरदस्त ध्वनिपीत त्यांच्या माध्यमातून मागच्या चेंडूवरती षटकार आलाय. खरं तर आशिष तारेकर यांच्या बॅट मधून निवृत्ती याच्यावरती प्रतिला चढवला जातोय. दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची एनर्जी घेतली, चेंडू ट्रॅव्हल झाला फ्लाइंग स्लिप मध्ये. फिल्डर तैनात आहे स्वतः अभिजित ठाकूर. चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत मिळेल एक धाव. एक धावाने संघ आता मात्र जाऊन पोहोचेल. खरं तर 18च्या घरात 18 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी या षटकातील. जबरदस्त चेंडू, चेंडू पडला त्याच्यानंतर थोडीशी अतिरिक्त उचली घेताना पाहायला मिळाला. विकेट किपर अजयने मात्र निश्चितच आपली कामगिरी चूक बजावली. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो या दरम्यान. खरं तर सुटकेचा निश्वास सोडला निवृत्ती याने, कारण या षटकामध्ये एक षटकार देखील लगावला होता. 2 षटकाची झाली आहे समाप्ती आणि पूर्वार्धामध्ये 2 षटकाच्या समाप्तीत धावा लागल्या स्कोर कार्डवरती. 18 धावा, एक गडी बाद 18 धावा निश्चितच लागल्या. रितेश पाटील हा खेळाडू खरं तर स्वस्तात परतला होता. त्यानंतर आलेला रोहित पाटील आणि आशिष तारेकर या दोन्ही फलंदाज या सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतल्या. आता मात्र नवीन गोलंदाज खरं तर अभिजित ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतोय. विश्वजित ठाकूर खरं तर यांचे छोटे बंधू हार्दिक पांड्या व रायगड टेनिस क्रिकेट, ज्या खेळाडून खरं तर दिघोडे टेनिस क्रिकेटचं नाव अगदी 7 समुद्र पार पलीकडे नेऊन ठेवलाय, तो खेळाडू निश्चितच त्याचा छोटे बंधू आज गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पडला आणि त्याच्यानंतर एक अतिरिक्त बोलून घेताना पाहायला मिळाला. आमचे क्वालिफाईड पंजाबचे बोललेत आणि त्यांनी सांगितलं अवांतर चेंडू फेकलाय. खरं तर गोलंदाज अभिजित याने एक धाव जोडली जाईल. स्कोरमध्ये 19 धाव्या. खरं तर पहिली अवांतर धाव आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर दिघोडी संघाची. ISPL स्पर्धेमध्ये खरं तर विश्वजित ठाकूर, अरे काय कमालीची गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती. खरं तर दिघोडेगाचं नाव आणि त्याच्या खरं तर नावाचा डंका ISPL स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय, मात्र चेंडू सरळ जाईल लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. आशिषच्या बॅट मधून आलाय हा आणखी एक दर्जेदार चौकार. जबरदस्त फटका, मात्र तेवढंच लेडजी क्रिकेट दिघोडी संघाकडून खरं तर चौकार अडायला पाहिजे होता, परंतु
लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि खरं तर पहिले आप असं करता करता खरं तर लखनौच्या नवाब यांची ट्रेन देखील गेली होती. मग आता दिघोडे संघाच्या खरं तर 2 क्षेत्र चेंडू मात्र सीमाच्या बाहेर गेला. पुढचा चेंडू, हा चेंडू फटका फसलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. पकडला जातोय जेल आणि संपुष्टात आलाय चॅलेंजर पारगाव संघाच्या आशिष तारेकर याचा खेळ. खेळाडू झाला जेलबाद. धन्यवाद डीजे ऑपरेटर. खरं तर आमच्या स्पर्धेसाठी निश्चितच ज्यांनी अविश्रांत मेहनत घेतली आणि स्पर्धा करता आपण पाहता यशस्वीरित्या पार देखील पडते. तर निश्चितच आमच्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आमिरजी कोळी आणि पिंट्याजी म्हात्रे या दोन्ही निश्चितच मान्यवरांना विनंती असेल. निश्चितच पिंट्याजी म्हात्रे आणि आमिरजी कोळी खरं तर केलुणा गावातील एवन जोडी. निश्चितच या दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मागच्या चेंडूवरती मिळाली महत्वाची विकेट. आशिष तारेकर बाद झाला. राज पाटील नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. आता मात्र सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे कारण आशिष हा चेंडू निश्चितच अवंत स्वरूपाचा फेकला जातो. यावेळेस मागच्या चेंडूत विकेट मिळाली. तदनंतर अभिजित थोडीशी दिशा भरकडली अभिजित ठाकूर याची आणि दिशा भरकडली म्हणजे तुमची दशा देखील होईलच. अवंत स्वरूपाची एक धाव देखील जोडली जाईल. 24 धावा स्कोर कार्डवरती. रितेश पाटील आणि आशिष तारेकर हे खरं तर बाद दोन खेळाडू चॅलेंजर पारगाव संघाचे. तदनंतर राज आणि रोहित ही मात्र विद्यमान जोडी मैदानात. हा चेंडू मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरतून चेंडूला सरळ पाठवून दिलाय. हा येतोय मात्र राजाच्या बॅट मधून वेगीट षटकार. डीजे ऑपरेटर खरे तर या गुलाबी थंडीमध्ये जे प्रेक्षक वर्ग अगदी निश्चितच थंडावलेत त्यांना गरम करण्याचं काम आमचे छोटे अगदी डीजे ऑपरेटर चिन्मय कोळेच्या माध्यमातून करण्यात आलंय. धन्यवाद डीजे ऑपरेटर. हॅलो. खरं तर ठाकूरचा आपण विचार केला या षटकामध्ये थोडासा मागडा ठरलाय. अवंत स्वरूपात चेंडू देखील फेकले. एक बिगडी षटकार देखील पाहायला मिळाला. पुढचा चेंडू खोदून काढलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. डीप मध्ये पुन्हा एकदा फिल्डर तैनात आहे. प्रति जोपर्यंत चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत मिळेल एक धाव. एक धावने संघ आता मात्र जाऊन पोहोचेल 31 31 धावा 2 षटक आणि 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अद्याप 2 चेंडू शिल्लक. खरं तर या तिसऱ्या षटकातील हा देखील मोठा फटका. अगदी चेंडू बॅटवरती आदळला आणि त्याच्यावरती जणू 6 धावांची मोहर देखील लागली. हा येतोय रोनित पाटीलच्या बॅट मधून वेगीट षटकार. पाटील आणि राज पाटील या दोन्ही फलंदाजांनी खरं तर खरपूस समाचार घेतला या षटकामध्ये. अभिजित ठाकूर याचा 2 षटकार 1 चौकार अशी मात्र निश्चितच एक मोठी खेळी या षटकामध्ये साकारली जाते. अद्याप या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी. 19 धावा अद्याप खर्च केले आहेत. निश्चितच अभिजित ठाकूर या गोलंदाजानं एक जबरदस्त मोठं नाव. अभिजित ठाकूर टेनिस क्रिकेटमधला रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आपण विचार केला एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे आदरानं पाहिलं जात आहे. मोठमोठ्या स्पर्धामध्ये ज्या खेळाडूंकडे आपल्या नावाची एक छाप सोडली आहे. आज केलवनच्या टेनिस क्रिकेटच्या खरं तर मैदानावरती निश्चित आपलं नशीब आजमावसाठी आलाय. चल चेंडू द्या मैदानामध्ये. प्रेक्षक वर्गाला देखील विनंती असेल जर सीमाच्या बाहेर आपल्याला चेंडू एखादा सापडला तर आपण लागली तो मैदानामध्ये द्यायचा आहे. तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा. डीजे सॅम आणि मनीषी शिवकर आयोजित युवा नेतृत्व प्रीतमदादा चषक 2025 या स्पर्धेचं खरं तर आजचं शेवटची अंतिम रात्र. पहिल्या दिवसामध्ये पहिल्या रात्रीमध्ये खरं तर जय सेवालाल वाबेकर या संघाने आपला सुपर 3 मध्ये पहिला प्रवेश निश्चित केला. कालच्या रात्रीमध्ये आपण विचार केला तर पिरकोन हा संघ
दुसरा संघ ठरला ज्या संघाने सुपर 3 मध्ये आपला प्रवेश निश्चित केला. आज तिसरा संघ कोणता असेल जो मात्र या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये आपला प्रवेश निश्चित करेल. कारण सुपर 3 ची निश्चितच लढत पाहायला मिळेल. त्यामध्ये खरं तर रनिंगच्या जोरावरती निश्चितच क्वालिफायर टीम काढली जाईल याची देखील आपण नोंद घ्या. अवांतर स्वरूपाचा आणखी एक चेंडू पाहायला मिळतो अभिजित त्याच्या माध्यमातून. खरं 3 वाईट चेंडू फेकले त्या षटकामध्ये. म्हणजे 2 षटकाचे आपण विचार केला तर एकही अवांतर स्वरूपाचा चेंडू आला नव्हता. त्यानंतर अभिजित ठाकूर आला, त्याने अद्याप 3 चेंडू फेकलेत जे अवांतर स्वरूपाचे आहेत. हा चेंडू निश्चितच कट केलाय. पुन्हा एकदा गली पॉईंट रिझन मध्ये चेंडू फील केला जाईल. षटकाची झाली समाप्ती. 1 धाव जोडली जाईल स्कोअरमध्ये. 1 धावाची समाप्ती निश्चितच 3 षटकाच्या समाप्त धावसा संख्या लागली धावफलकावरती 39-39. 2 गडी बाद 39 अशी चांगली धावसंख्या लागली आहे. त्यापी जवळजवळ 13च्या सरासरी वाटचाल सुरू आहे. आणि शेवटचं अंतिम षटक आपण विचार केला तर अद्याप 13 ते 15 धावा आल्या तर एक चांगली धावसंख्या उभारली जाईल. कारण चला पाणी द्या मैदानामध्ये. ज्या प्रकारची फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये राहिली आहे निश्चितच अजय ठाकूर या फलंदाजाची आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. जबरदस्त फटकेबाजी ज्यावेळेस अभिजित ठाकूर सूरज पाटील बाद झाले त्याच्यानंतर असं वाटलं होतं की सामना फसलाय, परंतु अजय ठाकूर मात्र फलंदाजीसाठी आला आणि त्याने मात्र अगदी चौफेर फटकेबाजी करत निश्चितच या सामन्यामध्ये खरं तर मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तो अजय ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. आशिष तारेकर आपण विचार केला 7 चेंडू सलमेसर आला होता, त्याने 7 चेंडू फेस केले. 18 धावा एक खात्यामध्ये त्याने जमवल्या, तो बाद झाला. त्यानंतर रितेश पाटील याने देखील 5 चेंडू फेस केले, 3 धावा त्याने जमवल्या. आणि त्यानंतर रोनित पाटील आणि राज पाटील खरं तर ही जोडी तुम्हाला माध्यमामध्ये पाहायला मिळत आहे. एक छोटीशी भागीदारी. शेवटचं अंतिम षटक अजय ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये अगदी हा फटका येतोय 6 धाब्यांचा. आणखी एक मोठा फटका रोनित पाटीलच्या धन्यवाद. खरं तर ज्या प्रकारची ताकद आहे, ज्या प्रकारची उंची आहे, त्या ताकदीचं मात्र प्रदर्शन करताना या मैदानावरती रोनित पुन्हा एकदा तयार. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडला आणि निश्चितच गुडच्या बॅगाने अगदी निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. या दरम्यान पिंट्याची मात्रे अमीरजी कोळी एवन जोडी केलवणे गावातील खरं तर त्यांचं देखील झालं शुभागमन. विनंती असेल दोन्ही मान्यवरांना आपण व्यासपीठावरती एवन असं नसतं व्हायचं आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू आणखी एक इनर एज पाहायला मिळाले. त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला वाईट लॉंगर रिझन मध्ये. चेंडू फील केला जाईल. फंबल झाला होता क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत संधी देखील मिळाली आहे दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. 47 धावा स्कोर कार्ड वरती. या षटकाची खरं तर सुरुवात चांगली झाली. एक षटकार खेचला होता फलंदाज रोनित पाटील याने. त्यानंतर 17 या वैयक्तिक धावसंख्येत अद्याप खेळताना दिसतोय. 7 चेंडूचा सामना त्याने देखील केलाय. यामध्ये 2 षटकार. फुलटॉस मध्ये चेंडू अगदी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत अगदी चित्त्याच्या चपल्याने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत मैदानात. आणखी लेझी क्रिकेट पाहायला मिळालं खरं तर मैदानामध्ये दिगोडे संघाच्या फिल्डर्स कडून. मागच्या षटकामध्ये देखील एक चौकार गेला होता. त्यानंतर या षटकामध्ये देखील आपण पाहताय खरं तर 1 धावा व्हायला पाहिजे होती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट एवढी जबरदस्त आहे. खरं तर डोळ्याचं पापणं लवते तोच 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारीची गरज होती मात्र चॅलेंजर पारगाव संघाला. ती भागीदारी मात्र आली आहे मैदानामध्ये. अद्याप 2 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या अंतिम षटकातील. 49 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 2 गडी बाद 49च्या धावसंख्येची गरज होती मैदानामध्ये. ती बद्दल धावसंख्या उभारण्यात यश आलंय अद्याप पारगाव संघाला. पुढचा चेंडू, हा चेंडू आडव्या बॅटने यावेळेस चेंडूला सरळ पाठवून दिलाय. आमच्या ब्लॅक स्क्रीनला हिट करणारा रोहित पाटील याच्या बॅटमधून नंबर 3चा हा आणखी एक षटकार. पाचव्या चेंडूवरती खरं तर अजय ठाकूर मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये महागडा ठरलाय.
यकमध्ये चेंडू खोलवून निश्चित टप्प्याचा खोदून काढलाय. एक्स्ट्रा कबड्डीमध्ये फिल्डर तैनात आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील पळून काढली जाईल आणि शेवटच्या चेंडू ते मिळाल्या ते मात्र 2 धावा आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या लागली आहे स्कोर कार्ड वरती 57 आणि 58 धावांचं असेल टार्गेट. यावेळेस मात्र क्रिस्ती 11 जय माता दी दिघोडी संघासमोर. गोलंदाजी आपण जर पाहिले आयुष कोळी याने पहिलं षटक हाताळलं 8 धावा त्याने खर्च केल्या. खरं तर कोणती सफलता मिळाली नव्हती. निवृत्ती पाटील दुसरं षटक हाताळण्यासाठी आला 10 धावा त्याने खर्च केल्या. रितेश पाटीलला तंबूतला सदाकवला. त्यानंतर अभिजित ठाकूर याने तिसरं षटक हाताळलं त्याने खरं 21 धावा त्याने खर्च केल्या आणि आशिष तारेकर याची मात्र महत्वाची विकेट त्याने देखील मिळवली. शेवटचं अंतिम षटक खरं तर अजय ठाकूर याचं मागणं ठरलंय. 18 धावा खर्च केल्या त्या खरं तर गोलंदाजाडे आणि निश्चितच त्याचं खरं तर सर्व श्रेय जाईल रोहित पाटील आणि राज पाटील या फलंदाजांना. रोहित याचा जर आपण विचार केला तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आला होता. अठरा धावांची एक छोटीशी इनिंग मात्र त्याने साकारली आणि आपल्या संघाला 55 धावांपर्यंत 57 धावांपर्यंत मजल मारली. खरं तर 58 धावांचं टार्गेट सेट केलंय. तर चला बोलूया पूर्वार्ध संपला. उत्तराकडे पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती होईल बदल. निश्चितच चिनेर गावचा आणखी गोड आवाज खरं तर राजेंद्रजी भगत सर जोडले जाते तुमच्या सभेत. धन्यवाद. हॅलो 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 मिक चेक. धन्यवाद अर्णवजी. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकलात. पारगाव विपक्ष दिघोडे असा चालू असणारा सामना आपल्या निर्धारित 4 षटकामध्ये चॅलेंजर पारगाव या टीमने 57 धावसंख्या उभारल्यात आणि 58 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात. दिघोड संघासमोर कशा प्रकारचा हा सामना होईल. अतिशय सुंदरसे दोन्ही संघ आहे. दोन्ही संघाचा जर आपण उल्लेख करायला गेलो तर क्रिकेटची पंढरी म्हणून दोन्ही गावाला संबोधतोय. मगाशी आपण बघितलं की विश्वजित ठाकूर यांचा भाऊ अभिजित ठाकूर हा गोलंदाजी करत असताना आकाश तारेकर यांचा भाऊ आशिष तारेकर हा खेळत होता. म्हणजे ISPL मध्ये एक उरण आणि एक पनवेल अशा 2 तालुक्यातील नामांकित खेळाडू की ज्यांना आपल्या रायगडचं नाव उज्ज्वल केलंय अशा 2 खेळाडूंचा भावाभाव मधला हा सामना पाहायला मिळाला की ज्यामध्ये आशिष तारेकरने एक 6 मारला पण आशिष तारेकरला बादही केलं छोट्यानं. असा हा सामना पाहायला मिळाला. 58 धावांचं जरी अशक्यप्राय असलं आव्हान असलं तरी क्रिकेटमध्ये कधीही कुठली गोष्ट अशक्य नसतं. कुठल्याही क्षणी कुठलाही सामना फिरू शकतोय. हा सामना कशा प्रकारे होईल ते पाहायचं. 58 धावांचा आव्हानाचा पाठलाग घेऊन पाठलाग करण्यासाठी सलामी जोडे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. अभिजित ठाकूर छोट्या आणि त्याच्या समेत सूरज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. दोन्ही आक्रमक शैलीचे फलंदाज अनेक सारे मैदानं या दोन्ही खेळाडूंनी गाजवलीत. असे 2 खेळाडू सलामीला आलेत. तर सलामीचं पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज प्रतीक तारेकर. पहिला चेंडू प्रतीक तारेकरचा अभिजित ठाकूर साठी राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा आहे. पहिला चेंडू दिशा भरकटली. क्वालिफाईड पंचांचा स्क्वेअरचा इशारा आलाय. 1 धावसंख्येनं दिघोडे टीमचं खातं ओपन झालंय. प्रणय भोईर, विलास कदम आणि शुभम कदम असे पंच आपण पाहता या स्पर्धेमध्ये लाभलेत. अतिशय सुंदर पंचांचं काम त्यांच्या माध्यमातून होतोय. पुढचा चेंडू प्रतीकचा. हा चेंडू बॅटची एज घेतली. लेग गेलीमध्ये चेंडू झालाय वेगानं. 1 धावसंख्या पूर्ण 2चा प्रयत्न असेल आणि बघता बघता 2 धावा ही पूर्ण. 2 धावसंख्या संघ पोहोचतोय 3 वर. आमचे डीजे अतिशय चिमुकला आहे. या वयामध्ये सुद्धा हे कार्य करतोय. आमचे आनंदजी तारेकर वजीर बैलाचे मालक आणि राहुल पाटील यांचं एक गीत असावं व्हावं अशी इच्छा प्रेक्षकांची. पुन्हा एकदा हा चेंडू पंचांचा स्क्वेअरचा इशारा. खराब अशी गोलंदाजी पाहतोय पारगाव टीमकडनं. 58 धावांचं लक्ष्य अशक्य काहीच नाही आहे.
पाहायचा कशा प्रकारचा हा सामना होईल. दोन्ही संघ अतिशय मातब्बर आहेत. हा चेंडू छोट्याच्या बॅट मध्ये निघालाय. अतिशय लांब लचक हा आसमानी सुलतानी षटकार. बाप से बेटा सवाई. खऱ्या अर्थानं समीर कोळी याने आयुष्यामध्ये नाव कमवलंय. मात्र त्यांचा चिमुकडा आणि मात्र एक मोठा फटका आला आणि मात्र लगेच कमबॅक कसं केलं बघा गोलंदाज प्रतीकनं. ज्या विकेटची होती गरज पारगाव टीमला ती सफलता यावेळी मिळवून दिली गोलंदाज प्रतीक तारेकरनं. पहिला ब्रेक थ्रू पारगाव टीमला, पहिला आदरा दिगोळ टीमला. डीजे पुत्र व्हावा ऐसा गुंडा की ज्याचा तिन्ही लोगी लागावा झेंडा. समीर कोळी यांचा सुपुत्र बापसे बेटा सवाई. त्या प्रकारचा हा चित्र यावेळी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कारण डीजे क्षेत्रामध्ये आणि मंडप किती वय वर्षे 12 आणि या वयामध्ये या क्षेत्रामध्ये मात्र नक्की नाविन्य कमवते. म्हणजे येणारा काळ कसा असेल ते पाहावं लागेल. नवीन फलंदाज आयुष कोळी मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला फटका लॉंग ऑफच्या रिझन मध्ये एकच धाव, एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय. अशुभ अशा आकड्यामध्ये 11 धावसंख्येवर एक बाद 11 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये दिघोडे या टीमची पाहायला मिळतोय. सुंदरसा हा सामना. सज्ज होते गोलंदाज प्रतीक. सुरजसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झाला. प्रोटेक्शन तिथं आहे. एकच धाव, एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 12 वर. एक बाद 12, 58 धावांचा पाठलाग. कृपया विंदर टीमनं लवकर यायचं. विंदर टीम कळवा जो हे इथे खेळत असलं कृपया फोन करावा आयोजकानं. हा बॅटची एज लागली होती आणि चेंडू लेग गलीमध्ये चेंडू गेला निर्धाव. अशा अर्थीनं पहिलं षटक संपलं. P1चं पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली धावपटलावर 12. 58 धावांचं आव्हान असताना 12 धावा. अजूनही येणारे 18 चेंडू असतील आणि 46 धावांची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. तत्पूर्वी आपल्याकडे आहे बेल. ऐकूया पुन्हा एकदा आपण डीजे. अमित सर एखाद्या डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतोय, वकीलचा मुलगा वकील होतोय, एखाद्या इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतोय, एखाद्या क्रिकेट खेळाडूचा मुलगा क्रिकेटपटू होतोय आणि इथं मात्र डीजे मास्टरचा मुलगा डीजे मास्टर होतोय. एक गणित आहे आपल्या या जीवनाचं. शुद्ध बीजापोटी फळे रसाल गोमटी. त्याप्रमाणे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आज त्यांचा सुपुत्र क्षेत्रामध्ये कार्य करतोय. येतो नवीन गोलंदाज सर्वेश सावस्कर. पहिला चेंडू होता गुड्डेंचा अतिरिक्त उसली या चेंडूवर पाहायला मिळाली आणि पंचांचे आयोजकच आहेत मनीषजी शिवकर. आणि पंचांचा वाईटचा इशारा. एक धाव मिळाली. एका धावसंख्येनं एक वॉर्निंग ही मिळाली गोलंदाजाला. समीरला एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 13 वर. 13 हा आकडा आपण क्रिकेटमध्ये अशुभ मानत असतोय.
पण आपल्या जीवनामध्ये आम्ही सर हा आकडा कधीच अशुभ नाही, कारण तुम्ही खूप व्यवहार त्या तारखेला केलेत. हा फटका पुन्हा एकदा फसलाय आणि चूक होत नाही. इथे मात्र रोहित पाटील हा झेल पकडतोय. आणखी एक सफलता मिळतोय पारगाव टीमला, आणखी एक हादरा मिळालाय दिगोडे या टीमला. डीजे सूरज पाटील बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. तो चौथ्या क्रमांकावर अजय ठाकूर. मागच्या सामन्याचा सामनावीर किताब ज्या खेळाडूने मिळवलाय तो हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. संघ जरी अडचणीमध्ये आला असला तर ताकद मात्र मनगटामध्ये दिगोडे संघाच्या नक्कीच आहे. कारण अनेक उन्हाळे अनेक पावसाळे या संघानं पाहिलेत. खूप वर्ष क्रिकेटमध्ये दहशत या गावाची राहिली. असा हा दिगोडे संघ. समोर असणारा पारगाव संघ सुद्धा खूप मोठा आहे. डान्सिंग डाऊन विकेटचा प्रयत्न फलंदाज अजय ठाकूरनं केला, त्यामध्ये त्याला यश आलं नाही, अपयश आलं. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर. ती मात्र 2 बाद 13. 2 बाद 13 अशी अवस्था. 58 धावांची गरज असताना सज्ज होते गोलंदाज समीर. पुढचा चेंडू फेकणार. समोर असणारा फलंदाज अजय ठाकूरला लो पुलटा चेंडू केलेला फटका बसला यावेळी आणि मात्र आणखी एक सफलता मिळणार चॅलेंजर पारगाव टीमला आणि आणखी एक हादरा मिळणार दिगोडे या टीमला. सर्व बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये अजय ठाकूर, जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर किताब ज्याने पटकावला होता, मात्र या सामन्यामध्ये फारशी काही कामगिरी करू शकला नाही. तो बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. तो 5व्या क्रमांकावर नवीन फलंदाज प्रितेश. मात्र हा खेळाडू हा सुद्धा एक अनुभवी असा खेळाडू आहे. अजूनही काही गेले नाही, अजूनही षटकार चौकार आले तर दिगोडे संघ या सामन्यामध्ये वापसी मिळवेल. मात्र तर वापसी मिळवण्याचं चिन्ह दिसत नाही, कारण चॅलेंजर पारगाव संघाचे गोलंदाज एका मागून एक असे हादरे मात्र दिगोडे टीमला देताना पाहायला मिळतोय. संघ अडचणीमध्ये गेल्या पुन्हा एकदा दिगोडे. डीजे क्षेत्र कुठलंही असू द्या, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नसतं. त्याप्रमाणे कष्ट करावे लागतील. हॅट्रिक बॉल असेल समीरसाठी. बघत सर, तुम्हाला मध्येच थांबवतोय, क्षमस्व. खरं तर आमच्या व्यासपीठावरती आम्ही एक विशेष सन्मान घेतोय. दिगोडे गावचे सुपुत्र, खरं तर शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते, आदरणीय सन्माननीय सुमितजी माळी साहेबांना आपण येथे मात्र शुभ सन्मानित करतोय मुख्य व्यासपीठावरती. मयूरजी माळी साहेबांना आपण शुभ सन्मानित करतोय. निश्चितच दिगोडे गावचे सुपुत्र, शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ आणि कट्टर समर्थक, खरं तर मयूरजी माळी साहेबांना आपण शुभ सन्मानित करतोय. खरं तर मयूर याला मी देखील ओळखतोय. अंडर क्रिकेट निश्चितच चांगला खेळायचा. अगदी भरपूर वर्ष आपण या खरं तर मानवण्याचा खेळ देखील पाहिलाय. तर निश्चितच त्यांचा मात्र इथे विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती घेतोय. विलासी शिवकर यांच्या पवित्र शुभ असते. मयूरजी माळी साहेबांना आपण शुभ सन्मानित केलंय. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद अर्णवजी. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक चॅलेंजर पारगाव संघाचा खेळाडू समीर याने मिळवली. कौतुक करावं लागेल. अतिशय सर्वेश
आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 सफलता या सर्वेशने मिळवत. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये दिगंबर पाटील. आई सुद्धा एक अनुभवी असा खेळाडू आहे, खूप वर्ष सलामीला खेळणारा हा खेळाडू. पहिल्या चेंडूवर मात्र बिरकावून दिलाय उत्तुंग असा काऊ कॉर्नर डोक्यावरनं. षटकार. थँक्यू. 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 39 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिलंय. षटकार दिगंबरच्या बॅटमधनं आलाय. नक्की एक आत्मविश्वास या टीमचा वाढलाय, कारण दिगंबरकडे अनुभव आहे. आयुष कोळी अजूनही मैदानामध्ये आहे. आयुष कोळी सांगतोय अजूनही आम्ही मैदानावर टिकून आहोत, आमच्यामध्ये ताकद आहे, आमच्या मनगटामध्ये ताकद आहे, आम्ही हा सामना आपल्या बाजूने जिंकू शकतो. चेंडू भिरकावलाय सीमारेषा पार. षटकार. रितेश पाटील नवीन गोलंदाज. पहिल्या चेंडूवर आयुष कोळीच्या बॅटमधून हा षटकार. ताकद आहे मनगटामध्ये. आयुष्य अनेक सारे मैदान गाजवलीत. बॅक टू बॅक आणखी एक अतिशय आसमानी सुलतानी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देणार हा षटकार. जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आयुष कोळी रायझिंग स्टार खेळाडू, यावर्षी इन फॉर्म असणारा दिगोळे टीमचा. अजूनही 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता असताना बॅक टू बॅक 2 षटकार, अर्थात 3 षटकार, एक दिगंबरच्या बॅटमधून आले, 2 आयुष कोळीच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या धावपटवर पाहायला मिळते ती मात्र आता 31. आता येणारे चेंडू असतील 10 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 27 धावांची. आता मात्र कमबॅक केलंय रोहितनं. 2 षटकार आले होते, तदनंतर कमबॅकची गरज होती. समीकरण आता बदलणार. येणारे 9 चेंडू असतील आणि अजूनही 31 धावांची आवश्यकता, 27 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा बदल, व्हेरिएशन पाहायला मिळाला. जाणलं गोलंदाज रोहितनं लगातार वेगात टाकणार चेंडू षटकार येतात. थोडासा बदल पाहायला मिळाला आणि त्या बदलामध्ये आयुष कोळी हा फलंदाज फसलाय. आणखी एक सफलता चॅलेंजर पारगाव टीमला. आणखी एक हादरा मिळाला आहे दिगोडे. जरा आयुष कोळी मैदानाच्या आतमध्ये तो नवीन फलंदाज दीपेश जोशी 8व्या क्रमांकावर. आता 27 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. चमत्कार केल्याशिवाय नमस्कार होणार नाहीये. ते चमत्कार मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल दिगोडे या संघासाठी. 8 चेंडू 27 समीकरण.
हा पुलटा चेंडू होता, फायदा घेता आला नाही फलंदाजाला. एक धाव मिळाली. एका धावेने समीकरण बदलणं. धावसंख्या धावपटावर 32. येणारे 7 चेंडू असतील आणि 26 धावांची गरज या सामन्यामध्ये. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. या चेंडूवर षटकार जरी आला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये 20 धावा राहतील. तसं का चित्र मैदानाच्या आतमध्ये होईल का? दिगंबरने एक षटकार मारलाय. खूप सारा अनुभव या खेळाडूच्या नावावर आहे. अनेक वेळा आम्ही एस एन स्पोर्ट दिगडमध्ये खेळताना पाहिला, नेहमी सलामीला खेळणारा खेळाडू. मात्र फटका पासलाय दिगंबर खेळत असताना आणि मात्र जाळ्यामध्ये आणखी एक फलंदाज अडकलाय. दिगोळ टीमला आणखी एक हादरा मिळाला आहे. सफलता मिळते आणखी एक चॅलेंजर पारगाव या टीमसाठी. डीजे 6-26 समीकरण. नवीन आला गोलंदाज राज. पहिला चेंडू टप्पा पडला. अतिरिक्त अशी उसळी पाहायला मिळाली. आता समीकरण राहणार 5 चेंडू आणि 26 धावा. पाच 26 समीकरण असताना पुन्हा एकदा हा चेंडू अतिशय सुरेख. आणखी एक चेंडू निर्धाव गेलाय. आता 4-26 असं समीकरण या सामन्यामध्ये राहिले दिघोडे या टीमसाठी. 4 षटकार जरी आले तर संघ जिंकू शकत नाही. एखादा चमत्कार झाला तरच काहीतरी होऊ शकतोय. हा चेंडू खेळलाय फलंदाज, मात्र हा ही विकेट होणार. आणखी एक बाद होणार दिघोड टीमचा. आणखी एक खेळाडू, आणखी एक हादरा मिळाला दिघोड टीमला. आणखी एक सफलता पारगाव या टीमला. डीजे विद्यमान सामना. हा अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. प्रवीणच्या बॅट मध्ये गेला चेंडू सीमारेषा पार. एक दर्जेदार आलाय षटकार. षटकारानं समीकरण बदललं. आता मात्र येणारे 2 चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेल्या निर्धाव. आता मात्र औपचारिकता बाकी असेल या सामन्यामध्ये. येणारा 1 चेंडू. आई चेंडू प्रवीणच्या बॅटमध्ये चांगला फटका असेल. सीमारेषा पार. पराभवाचं अंतर मात्र कमी केलं.
असेल. सामन्याचा सामनावीर चॅलेंजर त्याप्रमाणे दिघोडे संघाची रणमशीन अभिजित ठाकूर अर्थात सर्वांचा लाडका छोट्या यालाही आयोजकांच्या वतीने विनंती आहे, आपण ही आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरची कृपा करायची आहे. या दोन बंधूंना दिघोडे गावाचं नाव खूप पुढे नेलंय. आज मोठ्या ISPL पण जाऊन पोहोचलाय. छोट्याचं कार्यही खूप मोठं आहे. अशा छोट्याचा सन्मान होणं हे आमचं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थानं DJ सॅम व मनीष शिवकर आयोजित युवा नेतृत्व प्रीतमदादा ट्रॉफी 2025 या ट्रॉफीमध्ये अभिजित ठाकूर सर्वांचा लाडका छोट्या याचा आपण सन्मान करूया. क्रिकेटचे अनेक शिखरं ज्यानं आज मिरवलीत, अनेक साऱ्या मालिकावीराच्या बाईक ज्यांच्या घरामध्ये गेले, अनेक सारे वैयक्तिक पारितोषिक असणारा खेळाडू आज व्यावसायिक स्तरावर पोहोचलाय. तालुका निहाय असू दे, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्याला खेळताना पाहतोय. असा सर्वांचा लाडका अभिजित मेघनाथ ठाकूर यांच्या आयोजकांच्या वतीनं DJ सॅम यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत होतोय. तर या सामन्याचा सामनावीर आणि या सामन्याचा सामनावीर आमच्या गुणलेखकाच्या अहवालानुसार जरी धावा जास्त असल्या तरी पण गोलंदाज चांगली केलेली आहे. ते नाव आहे की ज्याने 4 सफलता आपल्या षटकामध्ये मिळवल्यात. तो नाव आहे गोलंदाज सर्वेश आवासकर. या सामन्याचा सामनावीर आणि विकेट हॅट्रिक सुद्धा या सामन्यामध्ये त्याने मिळवले. तर मी विनंती करेन मान्यवरांना की आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची आहे आणि दोन्ही संघादरम्यान नाणेफेक करायची आहे. ऐकूया पुढचा आवाज पुढच्या सामन्यामध्ये चेतन स्वामी सरांचा. धन्यवाद.